टिंपल मूर्ख आहेस का तू? तुला इथे कोणी माझ्या रूम मध्ये बघितलं तर वाट लागेल माझी. जातो इथून. मी जर बाहेर गेले ना तर माझ्यासोबत तुमची पण वाट लागल. हळू बोल जरा. काय माती खाल्लीस आता? मी नाही माती खाल्ली. माझे पप्पाने सर्वात आली या बाहेर. काय? बाई कशाला आले ते? मला काय माहिती. त्यांनी सर मला इथे पाहिलं ना वाट लागेल माझी. निघतो मी दुकानात. मी आपण येते चला. तुझं काय आता मागे मागे? काय काम आहे म्हणजे? माझ्या घरच्यांना माहित नाही मी इथे आली आहे. माझी वाट लागल त्यामुळे मी आता तुमच्या सोबत येणार आहे. चालेल. हो थांबा थांबा मला चप्पल घालू दे. मला पण यायचंय. अयो, आता लय राडा होणार आहे मोठा. अहो थांबा की. ओ डॉक्टर. अयो आहे चल आहे चल ना. अरे तिच्या दारावर फिरलं घरावर ना अंगूर मला नाही येते. तिचा मोडदा बसवला लवकर आलो वाटुळ्या लवकर तिचं मड गेलं मस्त नाही. नरोजी बाई काय चाललंय हे? आत्या का बरं शिव्या घालते? किरडीचा मोडला बांबू. त्या आत्या नाहीत. मग त्या आत्यांची बहीण सर्व आत्या आहे. त्या पालखीचा निघाला धूर मला नाही यायचं. सोड मला. आहे असं नको बाई खरंच की ग सुरुवात त्याच की या दोघी बहिणी म्हणजे ना शेम सीता आणि गीता आहे का ग? सोड मला. अयो किशन कन्हैया. अयो डुप्लिकेट ते आहे का? या बाई या कशाला आले इथं? काय तमाशा लावलाय इथं बाबू? हा? तुम्ही दोघे इथं काय करताय? अरे आपा कसं सांगू तुला. घरी खायचे वांदे झाले. जमीन कावाचीच घाण पडली आहे. आता नोकरी बी गेली आणि ती परत मिळना पण झाली आहे. आपा लय परवड चालली आहे. म्हणून तुझ्याकडे काय मदत मिळते का म्हणून आलोय मी. घ्या. तुला काय वाटलं आमच्याकडे घशीना गावलाय? आमची बी परिस्थिती लय वाईट आहे. हे बघ तुला जर काय मदत वगैरे पाहिजे असेल ना तर इथं काय तुला भेटणार नाही. आणि त्यात तुझी मावशी माझ्या मावशीवर डूक धरून आहे. त्यामुळं या घरातली झाडूची काडी बी भेटणार नाही. अहो अहो घेण्या देण्याचं काय बोलत बसलाय तुम्ही? अहो देण्या घेण्याचं नंतर बघता येईल की. पहिलं ते आपले पाहुणे आहेत आणि त्यासनी असं दारात उभं करून काय बोलताय तुम्ही? घ्या की त्यासनी आतमध्ये. बाबू दादा चला तुम्ही घरात चला. आत्या मी फुला नरू आत्यांची थोरली सून पाय पडते. मी रंगी. दोघी बहिणींना शेम टू शेम काय करायचं बोला द्यायला लागलं. अजिबात हात लावायचा नाही पायाला माझ्या. ह्या देशमुखांच्या घरातली ना माझ्या अंगावर सावली पण नको. अगं ह्या नवरीच्या लग्नात किती ह्या देशमुखांसाठी सगळं केलं पण सगळी खाल्लेल्या ताटात वकली. हा आणि आता तिचा तुझा सासरा तर आहे ना सारखा यायचा माझ्या दारात आणि मटण खाऊन जायचा आणि तीच हाडकं गळ्यात बांधून मी याला आणि मला दोष ठेवून गेला. त्याची किरडी ठासाळी त्यांच्या पालखीचा निघाला दूर. त्याच्या घरादारावर तुमच्या फिरावला नांगूर. तो पत्रा गेला उडून वाऱ्यानं आणि तुझं शेत भिजलं पार पावसानं. तुझी गंज भिजली. तुझं घराला लागली आग. अरे ही तर हुबेहूब न राज्यगत आहे. ए मुडद्या मी तिच्यासारखी नाही तीच माझ्यासारखी दिसती. माझ्या मागणं झाली आहे ती. तेव्हापासून आहे ना जिथं जिथं जायचं असतं ना तिथं ते तिला पाहिजे असतं. मला जे पाहिजे ते तिला पण पाहिजे. एक नंबरची इसळखोर आहे. तिच्या गुडघ्याच्या झिजल्या वाट्या तिचा मनका गेला तुटून. तिला आली खोकल्याची उबळ. तिची दात कवळी गेली चोरीला. अगं आय अगं परिस्थिती काय काय करते तू? तुझ्या त्या परिस्थितीला लाव काढी आणि तू येणं जर आता परिस्थिती केली ना तर तुझा जीवच घेत बघ मी. ए मावशी चल आज चल. इथं बाहेर नको तमाशा. आधीच आमच्या गावातल्या लोकांनी आमच्या घरातले लय तमाशे बघितले. चला चला घरात चला. आज चला चला. पर मला ओढत नेलं ना तुझा जीवन घेत. मला नाही यायचं. अरे मला नाही यायचं. मला नाही यायचं. चल आय चल 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 अरे चल. तुझ्या परिस्थितीला लागली गाडी तिकडे मला यायचं नाही ना. अगं चल आय. एक झालं का एक काहीतरी होतच बघा. आता त्या तुमच्या घरच्यांनी माझ्या आजीला आणि पप्पांना सांगितलं असणार आहे की मी इथं आली आहे म्हणून. त्यात आजीच्या त्या शिव्या ऐकून तर मला आता असं वाटायला लागलं ती जरा घरातच. शांत बसतेस का? जरा शांत बसतेस का? नुसतं डोक्याच्या मागे भणभण भणभण लावलीस. टेन्शन आलंय मला म्हणून बोलते. अरे मला कमी आलंय का?
विचार केला तर इथे येईन बसतान बसवून, पण कसलं काय काहीच नाही. विचार केला मोठा हात मारून निघून जाईन. का आले तुझ्या घरचं इकडे? मला काय माहित, त्यांनी मला फोन करून सांगितलं का ते काय येणार आहेत. मला नाही माहित, मला नका थांबा की लगेच तुमचं तर नाही का पोरीच्या वरच असते. काय झालं का लगेच चिडायचं असते, नुसतं थांबा जरा. बघा परत मम्मीचा जोर जोरात ओरडायला लागलं ना डॉक्टर, मग तुमचंच लय मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आधीच सांगते तुम्हाला मी. इथून पुढे तर तुम्हाला सगळ्यांसमोर पण डॉक्टरच म्हणते लय तुम्ही पुढे पुढे पळताय ना. थांबा जरा. हा पळा पळा, नुसतं पळा. हा तेवढंच येते तुम्हाला. एकतर किती ऊन आहे भया इथं. काय आरची परशा कुठं चालल्यात गाव सोडून? बाईला परत गांडवायचा विचार दिसतोय. हो कुठं नाही निघालो, ते पैशाची जुळणा कुठं होती का ते बघायला निघालो होतो. वय वय बरोबर बोलतात ते. पैशासाठी बाहेर पडलो होतो. रानात काय खजाना बिजाना पुरून ठेवलाय काय की तू कराय निघालाय? नाही कसं आहे, तू हुशार आहेस पण माझ्या एवढा नाही. माग तुमच्या समोरच बाईंनी माझा दात काढलेला आठवतोय ना? पण तू चेहऱ्यावर जरा कमी हुशार दिसतोय. टोप्या घालायच्या पण भाईंना नाहीत घालायच्या. चला वाड्याकडे निघायचं. चला चला निघा, वाड्यात निघा. बाईनी तुम्हाला आहे ना नजर काय ते ठेवलेलं आहे. चल कशाला मूड द्या. हा तुला आली पटकी, तुला मला तुझं तोंड बघायचं पायरी नाही. मला नाही यायचं. अगं चल तू आहे असं काय करते तू? अरे, तुझं मूड का बसावला तुझा लवकर. अरे नको म्हणलं ना. अगं बस काय असं काय करते तू? हा तुला माहिती आहे ना. अप्पा ही आपली आजी नाही बाय. ए अजिबात माया, तिच्यातून माझ्या जमीन आसमानचा फरक आहे. नाही तू पण आमच्या आजी आणि खवट एकदम. ए मूड द्या, तुझ्या जिभोवर हागलं काळ कुत्र तुझ्या. तुला आली पटकी, तुला मुडदा तुझा नेऊन गाडला, तुझी लाकडे गेले नदीला. बघितलं का नाही, शेम आहे का नाही आपल्या आजीवानी. हो सर्व आत्या दमानं घ्या. हा लहान लहान लेकर आहे, कशाला घाण शिव्या देतात त्यांना. ऐको ऐको ऐको, आता मलाच हाणलं यांनी. मी काय केलंय? ए तुला काय झालं काय इवळायला? मग मला कशाला हाणलं तुम्ही? मग काय पूजा करू का तुझी? इथं पाहुणा आलोय आम्ही, साधं पाणी पण इचारा ना. ते नरूने सांगितलं असेल ना तिला पाणी पण देऊ नको म्हणून. नाही नाही हो आत्या, आमच्या आत्या कशाला असं काही सांगतील. आणते ह पाणी, चांगलं माठातलं गारगार पाणी आणते बर का. फुलताय आणू का ग पाणी? मी आणते. हा हे असं आहे, बघितलं ना आत्या. बाई काही कामाला हातच लावू देत नाही मला कोणत्या. हिचं नाव फुल आहे पण जपत्यात मला फुलासारखं. अगं मला तर खवाड बोलणारा कुठे आहे ग? त्याचा दातच पाडते बघ मी. अगं माझ्या इतकी समजूतदार आणि गोड बोलणारी, अगदी जिभेवर साखर ठेवल अशी आहे का जगात कुठं? घ्या पाणी घ्या. आहे पाणी घे. नको मला त्या नरूच्या घरचं पाणी.